नमस्कार शेतकरी बंधूंनो, कापूस आणि सोयाबीन या पिकाचं अनुदान सध्या वितरण सुरू आहे, परंतु पात्र असूनही बऱ्याचशा शेतकऱ्यांना या अनुदान प्राप्त झालेलं नाही आहे। हे अनुदान प्राप्त न होण्याचे प्रमुख कारण सांगितले जातं की शेतकऱ्याची ई-के.वाय.सी नसणं। ई-के.वाय.सी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील घरी बसल्या करू शकतात। ई-के.वाय.सी कशी करायची या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण सविस्तर अशी माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी तुम्हाला गुगल किंवा क्रोम या ब्राउझरपैकी दोन्हीपैकी एकच कोणताही ब्राउझर ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये MHA-DBT-SCA-GRI हे टाईप करायचं आहे। टाईप करणं होत नसेल तर आम्ही तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे, त्याच्यावरती क्लिक करून देखील तुम्ही या पेजवरती ओपन व्हाल। ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा काही प्रकारचा एक इंटरफेस दिसायला लागेल। दिसल्यानंतर तुम्ही पाहू शकता की MHA-DBT-IT असं दिसल्यास या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला MHA-IT हे 2 नंबरला ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर काय अशा प्रकारचं नवीन एक पेज ओपन झालेलं आहे। ओपन झाल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की आपल्याला लॉग इन आणि डिस्बर्समेंट स्टेटस जे आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन झालेलं आहे। ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं आपला आधार नंबर आणि जो कॅप्चा दिसत आहे तसं समोरच्या बॉक्समध्ये लिहायचं आहे। कॅप्चा आणि आधार नंबर टाकल्यानंतर आपल्या खाली 2 ऑप्शन आहेत, OTP आणि बायोमेट्रिक। आता आपल्या आधारला जर मोबाईल नंबर लिंक असेल तर आपण OTP देखील करू शकतो, आणि जर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही बायोमेट्रिकनी थंब देऊन देखील करू शकतात। तर आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक असल्यामुळे आपण OTPनी करणार आहोत, तर OTP या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्या खाली जो ऑप्शन आला की गेट आधार OTP या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP येणार आहे, इथं ओके करायचं आहे। अशा प्रकारचा आपला OTP आलेला आहे। OTP आपण इथे टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर गेट डाटा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर डबल व्हेरीफाय OTP असा आलेला आहे। त्यानंतर आपलं ओके केल्यानंतर आपल्यासमोर आपलं हे पेज ओपन झालेलं आहे। काय अशा प्रकारचं आपलं ही ई-के.वाय.सी झालेली आहे। तर आपल्याला आपला अमाऊंट पाहायचं असेल तर आपलं इथं चेक करता येतं की आपलं अमाऊंट किती येणार आहे। तर इथं आपलं एकूण 3000 रुपये अमाऊंट दिसत आहे। इतकं अनुदान हे आपल्या या योजनेअंतर्गत मिळणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या तुमचा आधार नंबर वापरून तुमची के.वाय.सी करू शकतात। तुम्हाला अनुदान किती मिळणार आहे हे देखील पाहू शकतात। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तसेच ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका, कारण त्यांची जर के.वाय.सी राहिली असेल तर त्यांना पैसे लवकर येणार नाही। त्यामुळे तुम्ही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, ते त्यांची के.वाय.सी करून घेतील आणि त्यांचे अनुदान लवकर त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल। तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट योजनाची माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।